Hello friend, welcome back again in SYBA class. The subject of agriculture economics अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय एक कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण कृषीच्या कार्यक्षमतेच्या मोजमापाच्या कसोट्यांबद्दल सविस्तर असं माहिती घेतली, सविस्तर असा अभ्यास केला. या व्याख्यानामध्ये आपण कृषी मशागतीचे प्रकार कोणकोणते असतात या संदर्भामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जगामध्ये कृषी मशागतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. या एकूण प्रकारांचा आपण इथे विस्ताराने आढावा घेणार आहोत. जवळपास 8 ते 10 प्रकारे जगामध्ये शेतीची मशागत केली जाते किंवा शेती कसण्याच्या पद्धती आहे. या सर्व पद्धतीला फार्म ऑर्गनायझेशन किंवा फार्मिंग सिस्टीम असं सुद्धा म्हटलं जातं. अनेक तज्ज्ञांच्या मते फार्म ऑर्गनायझेशन आणि फार्म सिस्टीम ह्या एक आहेत, तर काहींना यामध्ये भेद आहे असं वाटतं. या दोघंही विचारांचा आपण थोडक्यामध्ये परामर्श घेणार आहोत. शेतीची मशागत हा जो एक विचार आहे, हा विचार कशावर डिपेंड असेल तर आपल्याला माहिती आहे की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक आणि मौसमिक परिस्थितीची देणगी आहे आणि त्यामुळे त्या मौसमिक आणि भौगोलिक देणगीनुसार त्या ठिकाणी शेतीची मशागत केली जाते. म्हणून जगभराचा आणि भारतातला किंवा भारतातल्या विविध राज्यातला आणि त्या विविध राज्यातील विविध विभागांमध्ये आपल्याला भौगोलिक आणि मौसमिक भिन्नता ही वेगवेगळी आढळून येते आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मशागतीचे आपल्याला प्रकार दिसून येतात. म्हणून वेगवेगळ्या प्रदेशातील तेथील नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून शेती व्यवसाय करण्याच्या पद्धती किंवा शेतीचे प्रकार हे अस्तित्वात आलेले दिसतात. या शेतीचे प्रकार आणि शेतीच्या पद्धती म्हणजेच टाईप ऑफ फार्मिंग अँड सिस्टीम ऑफ फार्मिंग यामध्ये जसं मी सांगितलं त्या पद्धतीने फरक करण्याची आवश्यकता नसते, परंतु अभ्यासकांच्या मते यामध्ये भेद केला जातो. आता भेद आणि फरक यामध्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. तरीसुद्धा आपण भेदांच्या संदर्भामध्ये रॉस आणि जॉन्सन्स या दोन तज्ज्ञांनी काही मतं व्यक्त केलेली आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया. रॉस असं म्हणतात की शेतीचा आकार, विक्रिय उत्पादन आणि लागवडीच्या प्रचलित पद्धती याबाबत एखाद्या प्रदेशातील अनेक शेतांमध्ये जेव्हा सारखेपणा दिसून येतो तेव्हा त्यावरून शेतीच्या मशागतीचा प्रकार सूचित होतो. तिथे कोणत्या प्रकारची मशागत केली जाते हे आपल्याला समजते. तसेच विक्रीचे प्रमुख उत्पादन कोणत्या प्रकारचे आहे या आधारावर सुद्धा वेगवेगळ्या शेती पद्धती यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं दिसते. बरेचदा आपल्याला एखाद्या मौसमिक आणि भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर एक प्रकारचं एकसारखंच उत्पादन आलेलं दिसते. जगामध्ये ही परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे किंवा निसर्गानेच उत्पादन घटकांच्या देणग्या समविषम प्रमाणामध्ये किंवा विषम प्रमाणामध्ये उपलब्ध केल्यामुळे उत्पादनाचं प्रमाण हे
कमी अधिक प्रमाणात दिसते. त्यामुळे जग विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांसाठी एकमेकावर अवलंबून असलेलं दिसते. सोपं उदाहरण आपण घेतो की गल्फ कंट्रीमध्ये, अरब कंट्रीमध्ये तेलाच्या खाणी निसर्गाने दिल्या, पण काळी कसदार जमीन नाही. जगाच्या उर्वरित भागामध्ये काळी कसदार जमीन दिलेली आहे. त्यामुळे जगाला तेलासाठी अरब कंट्रीवर अवलंबून राहावं लागतं, तर अरब कंट्रीला अन्नधान्य, औषधी, कपडे, पाणी यांच्यासाठी उर्वरित जगावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे निसर्गतःच अशा प्रकारची विषम संसाधनांची वाटणी झालेली असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जग एकमेकावर अवलंबून असलेलं दिसून येते. तसाच प्रकार शेतीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतो. आता हेच जॉन्सनसुद्धा आपला दृष्टिकोन मांडताना असं म्हणतात की त्याला रॉसचा काही प्रमाणात दृष्टिकोन मान्य आहे, पण तरीसुद्धा त्याच्या दृष्टिकोनातून शेतीचा प्रकार आणि पद्धती यात मोठा फरक दिसून येतो. जॉन्सनच्या मते जेव्हा पिके आणि पशुपालन यांचे उत्पादन आणि प्रकार तसेच या क्रियेतील वापरल्या जाणाऱ्या पद्धती यामध्ये अनेक क्षेत्रात बरेच साम्य दिसून येते, तेव्हा त्यावरून शेतीचा प्रकार दिसून येतो. म्हणजेच जॉन्सन याबद्दल अशी व्याख्या करतो की विशिष्ट शेतीवरील उत्पादनाचे एकत्रीकरण आणि पिकाचा समन्वय आणि त्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या पद्धती यावरून शेतीची पद्धती लक्षात येते. म्हणजेच रॉस आणि जॉन्सन या दोघांच्या मतातील फरक मान्य केल्यास त्यांनी केलेल्या व्याख्यांच्या आणि मतांच्या वर्गीकरणानुसार जगामध्ये सामान्य शेती, मिश्र शेती किंवा विशेषीकृत शेती इत्यादी प्रकार निर्माण होऊ शकतात. म्हणून शेतीच्या प्रकारासंदर्भामध्ये किंवा त्यांनी जे वर्गीकरण केले त्याच्यासोबतच मालक शेती, भांडवली शेती, सरकारी शेती, सामूहिक शेती, सहकारी शेती, गट शेती, करार शेती, सेंद्रिय शेती इत्यादी अनेक प्रकारच्या शेती करण्याच्या पद्धती जगामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये अवलंबल्या जातात. आणि म्हणून या पद्धतीपैकी भारतामध्ये किती पद्धती अवलंबतात याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु आता उल्लेख केलेल्या सर्वच पद्धतींचा आपण थोड्या थोड्या प्रमाणात एक धावता आढावा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, विषयाच्या दृष्टिकोनातून घेणार आहोत. त्यासाठी पहिला जो शेतीचा प्रकार आहे तो शेतीचा प्रकार म्हणजे मालक शेती, ज्याला आपण पीझंट फार्मिंग असं म्हणतो. मागच्या तासामध्ये आपण भारतामध्ये शेतीच्या आकारमानाचं वर्गीकरण बघितलं. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतीचं दर हेक्टरी प्रमाण किती आहे, त्याचं तुकडीकरण कसं होत आहे 70, 71, 90, 91, 10, 12 मध्ये, आणि सातत्याने शेतीच्या तुकडीकरणाची प्रक्रिया कशी सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीने शेती लहान लहान तुकड्यात विभागली जाते आणि म्हणून तिचं रूपांतर भारतामध्ये पीझंट फार्मिंगमध्ये झालेलं आहे की काय असं आपल्याला सांगता येते. पीझंट फार्मिंग किंवा मालक शेती नेमकी काय याबद्दल आपण जाणून घेऊया आणि त्याचे वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे तोटे काय असतात याबद्दलही आपण अधिक माहिती जाणून घेऊया. लहान प्रमाणावरील खाजगी शेती कसण्याचा व्यवसाय म्हणजे मालक शेती होय. या प्रकारात शेती कसणारा शेतकरी हाच शेतीचा मालक असतो. म्हणजे तोच मालक आणि तोच श्रमिक किंवा तोच मजूर. त्याला शेत जमिनीचा हक्क हा वंश परंपरेने प्राप्त झालेला असतो. म्हणून त्याच्या इच्छेनुसार तो त्याच्या मालकीच्या शेतीचं हस्तांतरण इतरांकडे करू शकतो किंवा करू पण शकत नाही.
तसा त्याला घटनेने किंवा कायद्याने अधिकार प्राप्त असतो. बहुतेक छोटी छोटी असणारी धानक्षेत्र या प्रकारामध्ये मोडतात. जसं आपण असं म्हटलं की 86% जवळपास भारतामध्ये अल्प किंवा लघु धारण क्षेत्र आहे. पिढ्यानपिढ्या शेती व्यवसाय करणारी कुटुंब या प्रकारामध्ये मोडतात. भारतामध्ये या शेतीचा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्याला म्हणण्याला वाव आहे. कुटुंबातील सदस्यच मजूर म्हणून आपल्या स्वतःच्या शेतात या प्रकारामध्ये काम करतात. त्यामुळे त्यांना इतरांना मजुरी देण्याचा या शेती व्यवसायामध्ये प्रश्न निर्माण होत नाही. कारण त्यांच्यासाठी ही शेती एक उदरनिर्वाहाचं साधन असते आणि म्हणून ते शेतीतील उत्पादन प्रामुख्याने आपल्या उपभोगासाठीच करत असतात. कारण शेतीच एवढी लहान असते की ते इच्छा असूनही मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करू शकत नाही. म्हणून एकूण उत्पादन खर्चातून बी बियाणे, अवजारे, खते इत्यादी आदानावरील खर्च वजा जाता जे शिल्लक राहते ते सर्व शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा भाग बनते. यामध्ये शेतीला केवळ आर्थिक दृष्टीनेच नाही तर सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा फार महत्त्व असते. म्हणजेच ज्याच्याकडे शेती आहे त्याच्याकडे समाजामध्ये एका वेगळ्या आदराने पाहिलं जातं. कमी शेती असेल तर तो आदर कदाचित कमी दिसेल, जास्त शेती असेल तर त्याच्याकडे मोठा आदर असेल. परंतु या देशामध्ये अल्पभूधारक आणि भूमिहीनांचं प्रमाण खूपच जास्त असल्यामुळे त्यांच्याकडे आदराचा काही विषयच येत नाही आणि म्हणून शेती हा सामाजिक प्रतिष्ठेचा विषय आहे. म्हणून मालक शेती हा सामाजिक प्रतिष्ठेतील एक कळीचा मुद्दा आहे. शेती कमी किंवा जास्त हा डिफरंट मॅटर आहे, परंतु मालक शेती हे सामाजिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं अंग आहे असं म्हटलं जातं. या मालक शेतीची काही वैशिष्ट्ये आपण PPT दर्शवलेली आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे की शेतकरी त्या जमिनीचा कायम मालक असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे की शेतीची मालकी वंश परंपरागत व हस्तांतरणीय असते. एका कुटुंबातील एका सदस्याच्या नावावरनं ती दुसऱ्या सदस्याच्या नावावर जाते, म्हणून तिला वंश परंपरागत हस्तांतरणीय असं म्हटलं जातं. त्यानंतर शेतीची कामे, सर्व कामे उदाहरणार्थ नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी इत्यादी कुटुंबातील सदस्यच करत असतात. त्यानंतर शेतकरीच मालक असल्यामुळे तो उत्पादक साधनांची निवड आणि मालाची विक्री या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात, हक्क त्याच्याकडे असतात. त्यानंतर शेतीतील उत्पादन साधारणपणे नफ्याऐवजी निर्वाह स्वरूपाचेच असते जसं आपण म्हटलं. त्यानंतर अशा प्रकारच्या शेती साधारणपणे परंपरागत तंत्रज्ञानाचाच वापर केला जातो. शेतीचं प्रमाण मोठं नसल्यामुळे तिथे यांत्रिकीकरणाचा वापर करणं फार शक्य नसतं. पण सखोल शेतीचा प्रयोग केला तर तिथे यांत्रिकीकरणाचा वापर होऊ शकतो, पण सखोल शेतीसाठी त्याला तेवढ्या प्रमाणातल्या भांडवलाची गरज असते. सरकारने जर त्या संदर्भात काही सुविधा केल्या तर कदाचित मालक शेती ही सखोल शेतीमध्ये रूपांतरित करता येऊ शकते. अशा रीतीने या मालक शेतीची वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासता येतात. या शेतीची काय फायदे असतात आणि काय तोटे असतात याबद्दलही आपण एक नजर या फायद्या तोट्यांबद्दल विचार करूया, चर्चा करूया. पहिला फायदा सांगितला जातो की या पद्धतीत शेतीची उत्पादकता वाढण्याची शक्यता असते. कारण शेती स्वतःची असल्यामुळे तिच्या मशागतीबाबत शेतकऱ्याकडे आत्मीयतेचा दृष्टिकोन असतो. शेतकरी कुटुंबाचं हे उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन किंवा स्रोत असल्याने तो त्या शेतीतील कामं अत्यंत तन्मयतेने, कार्यक्षमतेने करत असतो.
नफ्या तोट्याला तो स्वतःच जबाबदार असतो. त्यामुळे उत्तम व्यवस्थापन करून तो कमीत कमी तोटा कसा होईल, नफा कसा राहील याचा मात्र विचार करतो. या प्रकारात मशागतीची कुटुंबातील श्रमाचाच पुरेपूर वापर केला जातो. त्यामुळे या प्रकारामध्ये वेगळ्या श्रमखर्चाचा, मजुरीचा प्रश्न निर्माण होत नाही आणि घरगुती कामाचा दर्जा हा चांगला असू शकतो. दुसऱ्याकडून काम करून घेणं आणि आपलंच काम आपण करणं यामध्ये दर्जात फरक असतो. काहींच्या मते कुटुंबाचा श्रमखर्च विचारात गृहीत धरला तर ही शेती किफायतशीर नसते. त्यानंतर तिसरा फायदा सांगितला जातो की जमीन या उत्पादक साधनाची मालकी अनेकाकडे असल्याने या पद्धतीमुळे ग्रामीण भागाचे चित्र बदलू शकते. ग्रामीण भागातील आर्थिक विषमतेचे प्रमुख कारण म्हणजे शेत जमिनीचे विशिष्ट लोकांकडे असणारं केंद्रीकरण. या पद्धतीत अनेकांकडे छोट्या छोट्या आकाराचे धारणक्षेत्रे असल्यामुळे संपत्ती आणि उत्पन्नामध्ये समान वाटप होण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर तिसरा फायदा सांगितला जातो की व्यक्तिगत कार्यक्षमता आणि प्रेरणा या पद्धतीत बराच वाव मिळतो. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते. शेवटचा फायदा सांगितला जातो की खाजगी मालमत्तेचे तत्व हे लोकांना मेहनतीसाठी प्रवृत्त करत असते. म्हणून जमिनीची मालकी कायम असल्याने शेतकरी पूर्ण मेहनत करून आणि आवश्यक त्या वेळोवेळी सुधारणा करून जमिनीचे रूपांतर तो उत्पादक शेतीमध्ये करत असतो. तो प्रयोगशील असतो. म्हणून असे फायदे प्लीझंट फार्मिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फायद्यांबरोबरच काही तोटेसुद्धा या शेतीचे सांगितले जातात. पहिला तोटा सांगितला जातो की या प्रकारच्या शेतीचे आकारमान लहान असल्याने उत्पादनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. त्यानंतर या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादनाची साधने मर्यादित असण्याची शक्यता असल्यामुळे त्याची उत्पादकता वाढण्यामध्ये अडथळे येतात. त्यानंतर जमिनीच्या नैसर्गिक शक्तीचा पुन्हा पुन्हा वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता कमी कमी होत जाते. त्याचबरोबर या प्रकारात शेतीचे यांत्रिकीकरण होत नसल्यामुळे किंवा यांत्रिकीकरणाचा वापर करता येत नसल्याने हिची उत्पादकता कमी होत असते. कमी क्षेत्रफळ असेल तर अशा संदर्भातले तोटे येऊ शकतात. भारताला या शेती कसण्याच्या पद्धतीतून आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की या प्रकारामध्ये भारतीय शेती मोठ्या प्रमाणात मोडते किंवा हा प्रकार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतो. कारण भारतासारख्या देशात सामाजिक परंपरेने आणि वारसा हक्कामुळे शेतकऱ्यांकडे शेतीचे आकारमान हे कमी कमी होत आलेलं दिसते. आज भारतामध्ये 86% जवळपास प्लीझंट सिटीचा प्रकार किंवा अल्पभूधारकाचा प्रकार आपल्याला दिसून येतो. त्या क्षेत्राचे ते मालक जरी असले तरी ते अल्पभूधारक असल्यामुळे आधुनिक तंत्राचा वापर त्यांना या छोटेखानी शेतीमध्ये करता येत नाही. त्यामुळे आपल्याला हे दिसेल की हा 86% अल्पभूधारक शेतकरी बेरोजगारी आणि दारिद्र्याच्या खाईमध्ये अडकताना दिसून येतो आणि म्हणून त्याच्या जीवनमानावर या परिस्थितीचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम होत असतो. भारतामध्ये हे चित्र दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होताना आपल्याला दिसते. अनेक समाज घटक
विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधावर रस्त्यावर उतरलेले दिसतात. या लोकसंख्येतील मोठ्या घटकाचा सरकारला या घटकाच्या दारिद्र्याच्या आणि बेरोजगारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी योग्य प्रकारच्या धोरणांची आवश्यकता आहे. सरकारला या शेती क्षेत्राला वेगळ्या प्रकारचं योगदान देण्याची, पाठबळ देण्याची, सुधारणा करण्याची, तिथल्या शेतीच्या एकत्रीकरणाची अनेक प्रकारची अनेक अंगांनी धोरणं विकसित करून राबवणं गरजेचं आहे. तरच या क्षेत्रातील हा मोठ्या प्रमाणातला लोकसंख्येतील घटक शांत बसू शकेल. देशामध्ये त्याच्या उत्पन्नाचा, त्याच्या कार्यक्षमतेचा वापर जर झाला तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्यात भर पडेल, हे नक्की आपल्याला सांगता येऊ शकते. परंतु अल्पभूधारकांचा असंतोष हा सरकारने लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून शेती सुधारणांचं, शेती रिफॉर्मिंगचं योग्य ते पाऊल उचलणं काळाची गरज आहे, असं या प्लीझंट फार्मिंगच्या माध्यमातून आपल्याला सांगता येऊ शकते. मित्रहो, प्लीझंट फार्मिंग अभ्यासल्यानंतर आपण दुसऱ्या शेतीचा जो प्रकार आहे तो दुसऱ्या शेतीचा प्रकार अभ्यासू. तोपर्यंत आपण या ठिकाणी इथेच थांबतोय. पुढच्या व्याख्यानामध्ये भेटूया पुढच्या शेती मशागतीच्या प्रकारासोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढच्या व्याख्यानामध्ये भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतोय. थँक्यू.